स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. होती, यश होती, मान होतं, धन होतं, सगळं होतं, फक्त काय नव्हतं, पुत्र नव्हता. म्हणून तो खंत त्याला होती. 3 पत्न्या होत्या, अस्वस्थ झालेल्या. आणि मग त्यानं काय झालं की त्यानं कुळगुरू वशिष्ठांच्या म्हणण्यावरून कुळगुरू वशिष्ठांच्या म्हणण्यावरून शृंग ऋषींना आमंत्रित केलं आणि त्यानं यज्ञाचं काय केलं, प्रयोजन केलं. यज्ञाचे सगळं झालं आणि झाल्यानंतर यज्ञाच्या पूर्तता होत असताना अगोदर जाऊन काही नाही 3 श्वापद मारायची असतील. राजा दशरथ गेला, झाडाच्या कडे त्या सरोवराच्या कडेला झाडावर जाऊन बसला, बाण मारला, श्रावणाला लागला, श्रावणही मेला, त्याची माता आणि पिता असे 3 जणांचा मृत्यू झाला. आणि गोष्ट अशी झाली की मरता मरता त्यांनी शाप दिला, हे राजा, आम्ही जसं पुत्र शोकानं मरतो तसं तोही पुत्र शोकानं मरशील. हा परत आला, वशिष्ठांना भेटला. वशिष्ठ म्हणाले, अरे तुला शाप मिळाला पण त्यातही वरदान आहे. वरदान असे तो म्हणाला, पुत्र शोकानं मरतील, तुला पुत्र आहे का? नाही ना, पहिल्यांदा पुत्र होईल, मग शोक होईल आणि मग मरेल. राजा खुश. यज्ञाचं प्रयोजन, यज्ञ पूर्णत्वाला गेला. यज्ञ नारायण प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर यज्ञ नारायणाच्या हातामध्ये काय होतं, ते प्रसादाचं पात्र होतं. गोष्ट देव आनंदित आहे, प्रजा आनंदित आहे. त्यांचं म्हणणं आहे, परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. प्रेमापोथाचा वर्षाव करणारा पूर्ण अवतार लवकर अवतीर्ण होणार आहे. सगळीकडे त्याची चर्चा चालू. वसंताचा दिवस होता, वसंताचा दिवस होता. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. शुक्ल पक्ष ते नवमी मुले सुरवर ते देवमी. शुक्ल पक्ष होता, नवमीचा दिवस होता आणि असं सगळं सुरू होतं. आणि ते सगळं सुरू असताना मग त्या काळामध्ये माध्यान्हीचा दिनकर पळभर होई स्थिर. तो माध्यान्हीचा केळकर आहे, पळभर असा स्थिर झालेला होता. गोष्ट अशी की आता देव जन्माला येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. सर्व आनंदी, सर्व प्रचंड आनंदी. कौशल्याला आनंद आहे, राजा दशरथाला आनंद आहे, स्वर्गामध्ये देव आनंदी आहे. धर्माचं रक्षण करणारा एक महान अवतार जन्माला येणार. म्हणून सगळे काय खुश त्रिभुवनामध्ये मी धन्य आहे. अशा पद्धतीने पृथ्वीपासून सूर्यापर्यंत सगळ्यांची भूमिका होती. आणि इकडं गोष्ट अशी झाली, इकडं कौशल्यामाई जी आहे, ती कौशल्यामाई थोड्या वेळामध्येच काय की देवाला जन्म देणार आहे. प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्या हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुगण श्यामा कुंडल की छबी न्यारी. असं उत्तम व्यक्तिमत्व असणारा देव 1-2 मिनिटांमध्ये जन्माला येणार आहे. परंपरेप्रमाणे आपण ज्ञानेश्वर माऊली हे भजन करू आणि बरोबर काय होईल, 11:59 उत्तम हा चैत्र मास सारंग महाराज अभंग व्यवस्था म्हणतील आणि आपण सगळ्यांनी व्यवस्थित राहायचंय. आणि शेवटचं चरण झालं की चरण झाल्यानंतर रामरायाचा मोठ्यानं जय जयकार करू आणि मग रामरायाच्या दिशेने आपण पुष्पवृष्टी करूया. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर Bye.
हे कीर्तन मी मर्यादा पुरुषोत्तम रामरायांच्या चरणी अर्पण करतोच, पण त्याच्या सोबतच हे कीर्तन मी वैकुंठवासी हरिभक्ती परायण शशिकांत महाराज कडदेकर यांच्या चरणी अर्पण करतो। याचं सरळ कारण सांगतो मी आपल्याला। मोबाईल उत्सवामध्ये पैसे देणाऱ्या लोकांपेक्षा पण वेळ देणारी लोक जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटू लागलेलं आहे। लोक मात्र पैसे घ्या करा तुम्ही, बसून वेळ देणं नावाची जी गोष्ट आहे ना, ती करणारी जी मंडळी मागच्या पिढीतली सगळी, त्या सगळ्यांना खरोखर मनापासून वंदन करतो। कीर्तनाला आल्यानंतर त्यांची प्रतिमा इथं लावलेली आम्ही पूजन केलं, मी विचारलं आपली दिंडी असेल, आपला उत्सव असेल, आपलं मंदिर असेल, त्याच्यामध्ये आदरणीय शशिकांत महाराजांनी खूप महत्वाचं योगदान दिलं, तनाने दिलं, मनाने दिलं, धनाने दिलं। गोष्ट अशी आहे की कार्यकर्ते तयार होणं, त्यातही परमार्थातले कार्यकर्ते तयार होणं ही गोष्ट खूप अवघड आहे। राजकारणामधले कार्यकर्ते तयार झाले तर त्याला कदाचित पदाचे आमिष दाखवता येतात। इथं काहीच नाही, उलट इथं द्यायचंच असतं। इथं काय असतं, इथं द्यायचंच असतं। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, काय हा रामनवमीचा उत्सव मागची 35-40 वर्ष झाला चालू आहे आणि आपल्याला हा पुढचा शेकडो वर्ष चालवायचा आहे। शशिकांत महाराजांना वंदन करणं म्हणजे काय करणं माहितीये, काही नाही, त्यांची सेवा पुढे येणारी गावातून 10-20 लोक आणखी तयार होणं हे त्यांना केलेलं सगळ्यात मोठं वंदन आहे। मी खूप अंतःकरणपूर्वक शशिकांत महाराजांना वंदन करतो। मला आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे, काय की जसं तुम्ही इथं आहे, तुमचा उत्सव चांगला होतो, तुमची दिंडी चांगली आहे, तुमच्या गावाच्या वैभवात भर पाडणारी वारकरी संप्रदायामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळी मंडळी, मंचर ग्रामस्थ मंडळी, परिसर एकत्र येऊन पंढरपूरला अत्यंत मोठा आणि देखणा असा मठ बांधताय, धर्मशाळा बांधताय। आणि ती धर्मशाळा कशासाठी आहे, काही नाही, इथून पंढरपूरला जेव्हा आपण जाऊ आषाढीला, कार्तिकीला, आणि जेव्हा तिथं 2-3 दिवस राहायचा योग येईल, त्यावेळेस आपल्या सगळ्या गावकऱ्यांची हक्काची जागा भजनी मंडळ इथल्या वारकऱ्यांच्या माध्यमातून होते। आणि येत्या 23 आणि 24 एप्रिलला, किती 23 तारीख 24 तारीख या 2 दिवसांमध्ये त्या मंदिराची, त्या धर्मशाळेची वास्तुशांती, वास्तूचा पूजनाचा समारंभ होणार आहे। आपण काही कोट्यावधी रुपये, मला किती वाटतं, किती 2.5-3 कोटी रुपये, त्या बात आहे, किती रुपये 2.5-3 कोटी रुपये देऊन आपल्या गावच्या वैभवात भर पाडणारी एक चांगली धर्मशाळा पंढरपूरमध्ये आपण करताय। मी त्याच्यासाठी आजच्या या व्यासपीठावरून ज्यांनी मदत केली, ज्यांनी वेळ दिला,
ज्यांनी ज्यांनी तिथल्या बांधकामाकडे लक्ष दिलं, पाणी मारलं, ज्यांनी त्याकडे लक्ष दिलं, कॉन्ट्रॅक्टर पासून तर बांधकाम करणाऱ्यांपर्यंत, आणि 1 रुपयापासून तर 5 लाख रुपयापर्यंत देणगी देणारी जी सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळींना मी खूप अंतःकरणापासून या नामदेव महाराजांच्या गादीवरून आजच्या रामनवमीच्या दिवशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद याला आपलं वैभव आहे आणि आपल्याला हे वैभव उत्तम पद्धतीने टिकवायचं आहे. लक्षात घ्या, आपण हे करत राहिलो तर आणि तरच आपला उद्धार होईल. आपण सगळी मंडळी हे प्रेमपूर्वक करा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वंदन. क्या बात, मी आता बोलून गेलो सुरुवातीला. काय नाही नाना, किती 12 36 किती पुढचं वर्ष किती आहे? 36 वर्ष आहे. किती वर्ष? 36 वर्ष. मला वाटतं की आता तर आहेच नियोजन मोठं, काय अडचणच नाही, पण पुढच्याही वर्षी अधिक भव्यतेनं अधिक नेमकेपणानं आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल विचार करा. आणि सांगू, उत्सव झाला की लगेच लागा तयारीला. फार वेळ घेऊ नका, मोठे वक्ते आणा सुंदर पद्धतीनं आणि मस्त पद्धतीने हे सगळं होऊ द्या. आपला 36 वर्षांचा जो परमार्थ आहे, जो आता पिकलेला आहे, सुगंधित झालेला आहे, तो अधिक पद्धतीने वाढीला लागावा. यासाठी आपण सगळी मंडळी पुढच्या वर्षी आपल्याला करायचंय ना, बोला ना, करायचंय का? काही नाही लागत, काही नाही लागत, काही नाही लागत. भाव असेल तर सगळं भव्य होतं. त्यातल्या त्यात मंत्रला काही कमी नाही. आहे का कमी? बोला ना. अहो, इतर ते दुष्काळी पट्टे, दुष्काळी काहीच नाही. पलीकडे जा, आपण नगरच्या पलीकडे गेलो ना, दुष्काळी इथं एक माणूस असा मातबर आहे, मला माहिती आहे. किती मातबर आहे? एखाद्यानं ठरवलं ना, एका माणसानं, तो एक माणूस एक उत्सव करू शकतो. एवढ्या ताकदीचे लोक मंचर मध्ये. मला असं म्हणायचे की आपण सगळे जर लोक एकत्र आलो तर पुढच्या वर्षीच आपला 36वा त्रितपमूर्ती महोत्सव किती आनंदात करता येईल. आपण सगळी मंडळी एकत्र येऊन तो करा. मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय गायनाचार्य हरिभक्ती परायण सारंग महाराज या ठिकाणी, संदीप महाराज खरं, संदीप महाराज खरं, संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित. संदीप महाराजांना वंदन करतो, रवी महाराजांना वंदन करतो, केदार महाराजांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप अंतःकरणपूर्वक वंदन. सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणाने डोकं ठेवतो. याच्यानंतर विठ्ठल जे जे विठ्ठल भजन होईल, हे विनेकरी बाबा इथे येतील. इथं आल्यानंतर आपण काही नाही करायची. काय करायचं? देव जन्माला आलाय. छान पद्धतीनं आरती होईल. आरती झाल्यानंतर विठोबा पूर्ण श्री ज्ञानदेव तुकाराम वगैरे असं होईल. निवेदक उठून उभे राहतील.
हेची भावी माझी आज पंढरीचा वारकरी संत सखी सर्व काळ चंद्र भाकेशना आपल्या मनसानगरीचं वैभव श्रीराम मंदिर आहे ना, आणि या मंदिराच्या 35व्या वर्षी सुरू असलेली अखंड हरिनाम सेवा, या सेवेसाठी गेले काही वर्ष ज्याने परिश्रम घेऊन या मंदिरामध्ये हा उत्तम असा वसा आणि वसा आपल्या सर्व मंदिराला घालून दिला. ते स्वर्गीय आपल्या आंबेगाव तालुक्याचं वैभव स्वर्गीय किसनराव अण्णाजी बांधलेले अण्णा खासदार आणि स्वर्गीय हरिभक्तीपरायण मारुती दोंडेबा मोडेपूरचे अण्णा, 55 वर्षे हरिभक्तीपरायण शंकर महाराज भोलेबाबा, स्वर्गीय हिरावण शेठ खोपराज भंडारी असतील, स्वर्गीय विश्वनाथ शेठ कारणाने असतील, आता त्यांचा महाराजांनी उल्लेख केला, स्वर्गीय शशिकांत महाराज कर्डेकर असतील आणि गोळा महाराज पादक बाबा असतील. या सर्वांच्या प्रेरणेनं आता ऊन भरपूर झालेलं आहे, परंतु छोटीशी जर हवेची झुळूक आली तर मला किती छान वाटतं, आपल्याला बरं वाटतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी परंतु वार आपल्याला दिसत नाही, तसंच या ठिकाणी हा जो ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी ज्यांनी आपले परिश्रम केले त्यांचे परिश्रम तुम्हाला मला खरोखर या ठिकाणी दिसत नाही, परंतु आहे. आणि त्यामध्ये श्री दत्तात्रय बाजीराव मुळेमामा असतील, श्री वसंतशेठ बनकरू असतील, श्री बाळासाहेब शेटे असतील, श्री बाळासाहेब शेटे महाराज असतील, किशोरदादा बांधकेले असतील, सुधीरदादा सोमवंशी असतील, दत्ताशेठ सोमवंशी असतील, कांताराव बांधकेले असतील, प्रकाशशेठ काले, अनेक लक्ष्मणदादा मंदरराव नगराध्यक्ष, सभापती सोनालीताई विकास बांधकेले नगरसेविका, उर्मिलाताई प्रवीणशेठ मोडे नगरसेविका, मालतीताई जितेंद्र थोरात नगरसेविका, माणिकताई संतोषराव गावडे नगरसेविका, अंजलीताई निलेश बांधकेले नगरसेविका, वंदनाताई कैलासशेठ बांधकेले नगरसेविका, देवीताई दौलतराव थोरात नगरसेविका, कुमारी हसनताई शेख. तसंच या ठिकाणी प्रथमतः युवराज शेठ बांधकेले अध्यक्ष लाला कोऑपरेटिव्ह बँक यांचा सन्मान आपल्या उत्सव समितीच्या वतीनं महाराजांच्या शुभार्थी या ठिकाणी संपन्न करण्यात आहे. टाळ्या वाजवण्याचा जोरदार. या ठिकाणी सांगितलं आहे की तदनंतर या ठिकाणी शांतारामशेठ थोरात कुटुंब यांचा सन्मान सुमेशजी शांताराम थोरात यांचा सन्मान मनोमंडळ इकडे घ्या. शुभार्थी उत्सव समितीच्या थांबा, सगळे थांबा. पुढे या ताई, ताई तुम्ही या पुढे, पुढे या. पुन्हा पुढे पुढे पाया वाजवा. या ठिकाणी समोर राहुल शेठ हिरा शेठ मणिपूर कामवस्तीचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य भाऊसाहेब थोरात यांचा सन्मान उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या शुभार्थी संपन्न करण्यात आहे. त्यानंतर राहुल शेठ हिरा शेठ भंडारी यांचा देखील सन्मान या ठिकाणी. या ठिकाणी ज्यांचं सौजन्य आपल्याला आजच्या अन्नप्रसादासाठी पात्र सौजन्य सुप्रियाताई शिवप्रसाद राजगुरू, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाणी सौजन्य पंडितशेठ माशेरे, कैलासशेठ जोमाजी गांधळे, बाबाशेठ खांदेचे, उपकरण सौजन्य अंकुशेठ कोटकर, सतीशेठ कोटकर
तसेच या ठिकाणी त्यांच्या मात्र दररोज अतिशय भक्ती पाटील यांच्या वतीनं यांच्या स्मरणार्थ तारा पडा बाहेर हे श्री कडवायचं ओम द्या जाऊ दे पडा पुढं वरती जाऊ दे वरती डायरेक्ट माऊली वर जाऊ दे माता स्मृती ज्ञान मोहन वेदेक सर्व रमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विद्येवचाम वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजवन होते नाम घेता खुपाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण नोहे जाणी जयत कर्म कुंडले कवळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय प्रभु राम भगवान की जय